चारुलता पटेल. मी निवृत्त न्यायाधीश आहे. 27 वर्ष कोर्टात नोकरी करून 2002 साली निवृत्त झाले. माझं बालपण, शिक्षण सगळं औरंगाबादलाच झालं. फक्त नोकरी बाहेरगावी झाली. कुठे कुठे? संबंध महाराष्ट्रात 3-3 वर्ष प्रत्येक जिल्ह्यात. आणि दमण दीवला पण गेले होते. आणि माझ्या कुटुंबात सध्या कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे. माझे आई वडील आता हयात नाहीत, बहीण भाऊ कोणीच नाही. आणि मी माझे बाप्पा आम्ही या घरात राहतो. मला लहानपणापासून गणपती बाप्पाची आवड आहे. आणि नोकरीमुळे मी बाहेर फिरत राहिले. त्यामुळे मी प्रत्येक भारतातले सगळे गणपती बघून आले. स्वयंभू गणपती जी आहेत मंदिरं ते सगळे बघून आलेले आहे. फक्त हिमालयातला तो पांडुकेश्वर गणपती आहे ना, मुंडकटा गणेश म्हणतात, तो फक्त राहिलाय बघायचा. बाकी सगळे बघून आले. लहानपणापासूनच आवड आहे गणपतीची. त्यामुळे आणि मग बाहेरगावी फिरायला जायचो. त्यामुळे मग जिथं काही नवीन दिसलं की आणा, असं मग करत करत सगळे गणपती जमा केले. वेगळ्या रूपातले गणपती आणलेले आहेत. आणि आता फोटोमध्ये दिसतीलच तुम्हाला सगळे 1200 गणपती आहेत. आणि माझ्याकडे 60,000 फोटो आहेत गणपतीचे, जे पोस्टर स्वरूपामध्ये बनवलेले आहेत. आणि 111 थर्माकोलचे गणपती बनवलेले आहेत फ्रेममध्ये. ते पण कधीतरी आपण बघूया. तरी वेगळं केलं की चर्चा तर होणारच. इकडचे गणपती बघायला बाहेरून पण येतात, औरंगाबादचे लोकही येतात. आणि त्यांना खूप आवडतं. आणि हे असं पुढे माझ्यानंतर कायम राहावं म्हणून या घराला मी दुर्वांकूर गणेश संग्रहालय असं बनवणार आहे. आणि वेगवेगळी पुस्तकं पण आहेत, मासिकं पण आहेत. सगळं गणपती रिलेटेड सगळ्या वस्तू माझ्याकडे कलेक्शनमध्ये आहेत. किचन्स आहेत, फोटो आहेत, भरपूर संग्रह आहे माझ्याकडे. तर ते कपाटं करून सगळी मग डिस्प्ले करणार आहे. त्यांनी यावं बघायला. माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल मी, केव्हाही फोन करून यावं, कारण मग मी घरात अवेलेबल असेल. एखाद्या वेळेला मी बाहेर जाते ना. वर्षीचा बाप्पा बाल स्वरूपातला आहे. आणि आपण बाळ जसं कडेवर घेतो तसं त्यांनी उंदीर मामा कडेवर घेतलेला आहे. आणि खूपच बोलका आणि खूपच सुंदर आहे. तर शरणापूर फाट्यावर दुर्वांकूर गणेश मंदिर आहे, तिथे आहे. माझ्या घराचं नाव पण दुर्वांकूर आहे. तिथे तुम्ही केव्हाही येऊ शकता. ओके, बघा. खूपच मस्त. शेतकरी तुमचं कसं काय चालू आहे? तिथं पण आहेत 5 छोटे बाल.
तो तर असा याचा आहे